नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती। आज अत्यंत गंभीर विषयावर आपण चर्चा करणार आहोत, ते म्हणजे नर्सिंग अभ्यासक्रमात मुलींना 100% स्कॉलरशिप मिळते का? मुलींना मोफत शिक्षण आहे का? परीक्षा फी ही गव्हर्नमेंट कडून मिळत असते का? आणि काय आहेत त्याच्या नियम आणि अटी, हे आज आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला ज्याही विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत सर्वांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करून हाईक करायला विसरायचं नाहीये। ठीक आहे, नर्सिंग अभ्यासक्रमामध्ये मुलींना मोफत शिक्षण आहे का, तर या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत। सगळ्यात आधी बघा, मोफत शिक्षणाचा जी आर कधी आलेला होता, तर 2024 साली मोफत शिक्षणाचा जी आर हा आलेला आहे। कधी आलेला आहे? 2024 साली आलेला आहे। 2024 मध्ये मोफत शिक्षणाचा जी.आर. हा आलेला आहे। काय सांगतो हा जी.आर, तर आपण पुढे बघणार आहोत। मुलींना मोफत शिक्षण म्हणजेच शासन निर्णय क्रमांक 2 नुसार, ठीक आहे, मागे जे मी तुम्हाला दाखवलं त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या, जेणेकरून तुम्हाला कळू शकेल। याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, क्लिअरली तुम्हाला वाचता येईल। ठीक आहे, काय सांगतो, शासन निर्णय क्रमांक 2 नुसार राज्यातील नर्सिंग महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालये, तांत्रिक तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठ, शासकीय अभिमत विद्यापीठ, खाजगी अभिमत विद्यापीठ, स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठ वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये मान्यता प्राप्त व्यावसायिक म्हणजेच काय, प्रोफेशनल। आणि तुमच्या माहितीसाठी सांगून देतो, आपला नर्सिंग कोर्स जो आहे हा एक व्यावसायिक कोर्स आहे। तर या ठिकाणी सक्षम प्राधिकारामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे, दॅट इज सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, कॅप व्यवस्थापन कोट्यातील संस्था स्तरावरील प्रवेश वगळून, म्हणजेच काय, तर ज्या विद्यार्थिनींचे ऍडमिशन कॅपच्या थ्रू होत आहे ते, आणि कोणाला कोणाला स्कॉलरशिप नाही मिळणार, मोफत शिक्षण नाही मिळणार, तर ज्यांचे ऍडमिशन स्पॉट राऊंडला होतंय किंवा ज्यांचे ऍडमिशन इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडला होतंय किंवा ज्यांचे ऍडमिशन कुठे होत आहे, कॉलेजला मॅनेजमेंट कोट्यामधनं होत आहे, कॉलेजच्या मॅनेजमेंट कोट्यामधनं होत आहे, अशा मुलींना स्कॉलरशिप मिळणार का? अशा मुलींना स्कॉलरशिपच्या 100% योजनेचा लाभ घेता येणार नाही। कोणाकोणाला घेता येणार नाही? ज्यांच्या स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन झालेलं आहे, इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडला ऍडमिशन झालेलं आहे आणि कॉलेजच्या मॅनेजमेंट कोट्यामधनं ऍडमिशन झालेलं आहे, त्यांना 100% स्कॉलरशिप मिळणार का? उत्तर आहे नाही। कोणाला मिळेल? तर ज्यांनी कॅप राऊंडच्या ऍडमिशन प्रोसेस थ्रू ऍडमिशन घेतलेलं आहे, अशाच विद्यार्थिनींना काय मिळणार आहे? स्कॉलरशिप मिळणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये काय आहे, तर ज्या मुलींच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक म्हणजेच प्रोफेशनल अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच ईडब्ल्यूएस घटकातील विद्यार्थिनी, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील, नवीन प्रवेशित, तसे पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या, म्हणजे आता ज्यांचं ऍडमिशन होणार आहे ते आणि ज्यांचं ऑलरेडी ऍडमिशन झालेलं आहे त्या विद्यार्थिनी। ठीक आहे, तर अशा विद्यार्थिनींना 100% स्कॉलरशिपचा म्हणजेच काय 100% लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शासन मान्यता देण्यात आलेली आहे। कधीपासून मान्यता मिळालेली आहे? तर शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून मान्यता मिळालेली आहे। आणि तुम्ही कुठल्या वर्षाला ऍडमिशन घेणार आहात, कुठल्या शैक्षणिक वर्षाला ऍडमिशन घेणार आहात तुम्ही, तर 2026-27 या वर्षासाठी तुम्ही ऍडमिशन घेणार आहात। आणि लागू कधीपासून झालेलं आहे? लागू 2024-25 पासून झालेलं आहे। पुढे मुलींना मोफत शिक्षण, ठीक आहे, तसेच वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क याच्यामध्ये पण काय मिळणार आहे? 100% सवलत मिळणार आहे। आणि कोणाला मिळणारी ही सवलत? ज्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे। आता हे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी कसं कळेल, तर याच्यासाठी एक सर्टिफिकेट येतं, ज्याला म्हटलं जातं इन्कम सर्टिफिकेट। ठीक आहे, जर तुमच्या इन्कम सर्टिफिकेट वरती तुमची इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। आता तुम्ही म्हणणार, सर मुलींना मोफत शिक्षणासाठी स्पेसिफिकली बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमाला मेन्शन केलेलं आहे का? तर बघा, हे अनेक जर ए दिलेलं आहे, ज्यामध्ये लिस्ट ऑफ कोर्सेस ज्यांना
100% स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्याच्यामध्ये 409व्या नंबरवरती BSc नर्सिंग कोर्स दिलेला आहे. कोर्सचा कालावधी दिलेला आहे. कोर्स प्रोफेशनल आहे का, तर उत्तर दिलेलं आहे यस, कोर्स इज प्रोफेशनल. आणि नंतर लेवल ऑफ कोर्स UG मेडिकलचा कोर्स आहे, मेडिकल एज्युकेशन, आणि कोणाच्या अंडरमध्ये येतो, तर DMARच्या अंतर्गत येतो. ठीक आहे, तर या ठिकाणी आपला हा पण डाऊट क्लिअर झाला की BSc नर्सिंगला मेन्शन केलेलं आहे का, या कोर्सला प्रोफेशनल कोर्स म्हणून मेन्शन केलेलं आहे का, तर उत्तर आहे हो, BSc नर्सिंग या कोर्सला प्रोफेशनल कोर्स म्हणून मेन्शन करण्यात आलेलं आहे. पुढे पुढे काय दिलेलं आहे त्यांनी, तर बघा अट बघून घेऊया. 100% स्कॉलरशिप घेण्यासाठी काय अट आहे. सगळ्यात पहिले मुलींना 100% मोफत शिक्षण मिळण्यासाठी विद्यार्थिनी कुठली रहिवासी असावी, महाराष्ट्राची रहिवासी असावी. म्हणजेच काय, विद्यार्थिनीकडे असतं डोमॅसाईल सर्टिफिकेट, ज्याला राष्ट्रीय रहिवासी दाखला असं म्हटलं जात असतं. त्या रहिवासी दाखल्यावर मुलगी कुठली रहिवासी असावी, महाराष्ट्राची रहिवासी असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तहसीलदाराकडनं डोमेसाईल सर्टिफिकेट मिळतं, त्या डोमेसाईल सर्टिफिकेटवरती महाराष्ट्राचे रेसिडेन्स आहे हे असणं आवश्यक आहे. नंतर OBC EWS किंवा SCBC प्रवर्गातील मुलगी असावी. कुठली प्रवर्गामध्ये चालेल मुलगी, OBC EWS किंवा SEBC. ठीक आहे, या मुलींना स्कॉलरशिप भेटेल. कुटुंबाचं वार्षिक, या ठिकाणी SC ST VJ या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण 100% स्कॉलरशिप ऑलरेडी लागू करण्यात आलेली आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती पाहिजे, 8 लाखापेक्षा कमी असायला हवं. कशावरनं कळेल, तर इन्कम सर्टिफिकेटवरनं. ऍडमिशन कसं घेतलेलं पाहिजे, तर ऍडमिशन हे कॅप राऊंडच्या थ्रू झालेलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही काहीतरी चुकी केली आणि तुम्ही डायरेक्टली ऍडमिशनसाठी काय केलं, कॉलेजला गेले, पैसे भरले आणि ऍडमिशन घेतलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिपचा लाभ मिळेल का, उत्तर आहे नाही, नाही मिळणार. तुम्हाला ऍडमिशन कसं घ्यावं लागेल, ऍडमिशन कॅप राऊंड प्रोसेसच्या थ्रूच ऍडमिशन तुम्हाला घ्यावं लागेल, तरच तुम्हाला 100% मोफत शिक्षणाचा लाभ मिळू शकतो. 100% स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकते. नंतर ज्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेत आहेत त्या कॉलेजला शासन मान्य व्यावसायिक उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा. म्हणजेच काय, तुम्ही ज्या कोर्सला ऍडमिशन घेताय तो का असावा, प्रोफेशनल व्यावसायिक असावा किंवा उच्च शिक्षण अभ्यासक्रम असावा. ट्युशन फी व परीक्षा फी यावर किती सवलत लागू होणार आहे, 100%. ट्युशन फी आणि परीक्षा फीवर किती सवलत लागू होते, 100%. इन सेन्स तुम्हाला 0 रुपये भरावे लागतील जर तुम्ही कॅप राऊंडच्या थ्रू कुठल्याही नर्सिंग कॉलेजला ऍडमिशन घेतलं, तर. समजलं राजांनो. जर तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एवढं सांगितल्यानंतर, एवढं समजावल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये अद्यापही काही शंका असेल, काही समस्या असेल, काही डाऊट असेल, तर खाली कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला विचारा. मी नक्कीच तुमचे डाऊट क्लिअर करेल, सोडवेल, तुमच्या समस्या सोडवेल, प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देईल. आणि दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप अजूनही जॉईन केलेला नाहीये त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप एकदा आवर्जून काय करून घ्यायचा आहे, जॉईन करून घ्यायचा आहे. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.